तर चला आजच्या ब्लॉगला मोटिवेशनल ब्लॉगला सुरुवात करूया। आजचा मोटिवेशनल ब्लॉग आहे खास त्या स्त्रियांसाठी किंवा त्या पुरुषांसाठी जे आपली तुलना दुसऱ्याशी करतात, सतत बोलत असतात आणि सतत अपमान करून घेत असतात। का बरं असं घडतं आपल्याकडून? कधी विचार केला आहे का तुम्ही? सगळ्यात आधी एक गोष्ट थांबवा, ती म्हणजे स्वतःची तुलना दुसऱ्याशी करणे। जे माणूस स्वतःशी तुलना करण्याचं थांबायला शिकलं ते जगायला शिकलं असं तर मी नक्की म्हणेन। बऱ्याच स्त्रियांना सवय असते बघा की तिचा स्वतःचा फ्लॅट आहे, माझं भाड्याचं घर आहे, मला स्वतःचं घर हवं आहे, असं मग ते घरामध्ये हट्ट करतात। काही वेळेस मग EMI वर सुद्धा घर घेतलं जातं आणि नंतर होतो पश्चाताप। कधीही लक्षात ठेवा की स्वतःची तुलना तुमच्याकडचे असलेले दागिने शेजारच्या स्त्रीकडे किंवा मैत्रिणीकडे असलेले दागिने, तुमच्याकडच्या साड्या याचा उल्लेख कुठेही करायचा नाही। जास्त करून तुमच्याकडचे असलेले दागिने किंवा तुमच्याकडे असलेला पैसा ह्याचा मोठेपणाचा आव आणण्यासाठी ह्याची चर्चा वाच्यता कुठेही करायची नाही, कारण यामुळे तुमची प्रगती थांबते। आणि शिवाय ह्यालाच म्हणतात की दुसऱ्याशी तुलना करणे, की हे बघ माझ्याकडे हे आहे, तुझ्याकडे आहे का? मग त्या मैत्रिणीकडे ते नसेल तर तिने घरामध्ये हट्ट करणे। त्यासाठी स्वतःची तुलना दुसऱ्याशी करणे थांबवा। जगणे खूप सोपे होऊन जाईल, कारण तुलना तुमचे पाय मागे खेचतो आणि तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून रोज थोडे थोडे करत दूर नेतो। कारण आपण सतत स्वतःचा विचार सोडून त्या व्यक्तीकडे काय आहे, त्याच्याकडे काय आहे, माझ्याकडे काय नाही याचा विचार करत राहतो आणि मग तिथेच आपले चुकते आणि आपल्या आयुष्यातले बजेट, ज्याला आपण म्हणतो दैनंदिन बजेट, ते चुकत जाते। कारण आपल्याला हवे असते जे दुसऱ्याकडे हवे आहे, जे दुसऱ्याकडे आहे। पुरुषांना देखील ही सवय असते बरं का, की त्याला जॉब आहे, मी धंदा करतो किंवा मी व्यवसाय करतो, ह्याची लाज बाळगू नका। तुमचा जो काही व्यवसाय आहे, जो काही तुमची नोकरी आहे, जे काही आहे त्याच्यावर प्रेम करायला शिका। आपल्या नशिबाने आपल्याला देव देत असतो। नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या आधी कुणाला कधीच काही मिळत नाही। त्यामुळे जेवढं आहे तेवढ्यामध्ये आनंद मानायला शिका। जे काही आहे त्यामध्ये सुखी राहायला शिका। जेव्हा आपण जेवढं आहे, जे आहे तेवढ्यात सुखी राहतो, तेव्हा आपल्याला कधीच वाटत नाही की आपल्याकडे कोणत्या गोष्टीची कमतरता आहे। नेहमी स्वतःला आनंदी जगायला शिका। नेहमी आनंद मानायला शिका की माझ्याकडे सगळं काही आहे। हे परमेश्वरा, तू मला 2 वेळचं खायला दिलं आहेस, 2 वेळचं जेवण दिलं आहेस, त्याबद्दल मी तुझे धन्यवाद मानतो। रोज झोपताना आणि उठताना तुम्ही आपल्याला आज नवीन आयुष्य मिळालं किंवा आज आपल्याला काहीतरी मिळालं यामध्ये आनंद शोधायला शिका। आत्ता मी तुम्हाला बेलाची एक्साइटमेंट दाखवली की परी उठल्या उठल्या बेला किती खुश होते। मी उठल्यावर सुद्धा बेला खुश होते, दादा उठल्यावर सुद्धा बेला खुश होते आणि ओवी उठल्यावर सुद्धा खुश होते। जितक्या वेळा आपण बाहेर जाऊ आणि जितक्या वेळा आपण घरात येऊ तितक्या वेळा तिचीही उत्सुकता असते। प्राण्यांकडून शिका की कसं जगायचं असतं। प्रत्येकावर प्रेम करायचं, निस्वार्थ भावनेनं प्रेम करायचं, कुणाकडे काही मागायचं नाही। हे प्रेम असतं प्राण्यांचं। त्यांना आपल्याकडून फक्त 4 शब्द गोड आणि मायेचा स्पर्श हवा असतो। दुसरं काही त्यांना हवे असते का? पण नाही। माणसाच्या गरजा या संपत नाहीत। आज हे असेल तर उद्या ते हवं आहे, भाड्याचं घर असेल तर स्वतःचं हवं आहे, स्वतःचं घर आहे तर घरामध्ये वस्तू हव्या आहेत, वस्तू आल्या की तुम्हाला दुसरं काहीतरी सोनं हवं आहे। अशा या अपेक्षा संपतच नाहीत। अपेक्षांची लाईन कधी संपतच नाही आणि अपेक्षा वाढत जातात तसा आपला खर्च वाढत जातो आणि खर्च वाढत गेला की आपण श्रीमंत होण्याऐवजी गरीब होत जातो। म्हणून स्टॉप। सगळ्यात आधी स्वतःची तुलना दुसऱ्याशी करणे थांबवा। हाच आजचा आपला टॉपिक होता। आता आपण ब्लॉगला म्हणजेच आजच्या रुटीनला सुरुवात करूया। सकाळी उठल्यावर सगळं आवरल्यानंतर सगळ्यात पहिलं काम मी करते मशीन लावणं। आता अजून ओवीची आंघोळ करायची आहे, त्यामुळे ओवीची आंघोळ झाल्यानंतर बाकीचे कपडे धुणार आहे। पण त्याआधी आमचे सगळ्यांचे म्हणजे आखीचे माझे कपडे धुवून घेतले, कालचे थोडेसे होते ते धुवून घेतले आणि ते वाळतही घातले। आता त्यांचं काम ते करतील, त्यांचं ते सुकून जातील, आपण मोकळे झालो एका कामातून। अशी कामे स्त्रियांची दिवसभर संपत नाहीत आणि कामं काही संपत नाहीत आणि आपल्या मागचे ज्या काही गोष्टी आहेत की आपल्याकडे जे वर्क आहे की ऑफिस आहे किंवा घरातली कामं आहेत ती कधी संपण्याचं नावच घेत नाही आणि आपल्याला त्यामुळे वेळ देखील खूप कमी मिळतो। मात्र त्यातूनही नेहमीप्रमाणे सांगते की वेळ काढायला शिका। वेळ काढलात तर वेळ खूप आहे
आणि नाहीच काढलात तर वेळ कधीच मिळणार नाही. त्यामुळे वेळ काढायला शिका. आयुष्यामध्ये 2 गोष्टी शिका, कमी बोलायचं आणि दुसऱ्याशी तुलना करायची नाही. आयुष्य इतकं सोपं होईल की तुम्हाला काही सांगायला नको. कामे आवरल्यावर चहा गरम गरम पिण्यातली मजाच वेगळी असते. सकाळी एकदा चहा होतो आणि सगळी कामं आवरली की एकदा चहा होतो. चहा पिताना सगळं एक 5 मिनटं पुढचं रुटीन काय आहे हे देखील आपण आठवून घेतो. चहा झाला की मी या ठिकाणी गवारी निवडली आणि गवारीची भाजी करायला घेतली. गवारीची भाजी करता करता आठवण झाली की ओवीला गवारीची भाजी खूप जास्त आवडते. मात्र आमच्याकडे कांदा लसूण आम्ही रोजच्या भाज्यांमध्ये घालत नाही, कारण नैवेद्याला ते चालत नाही.
म्हणून फक्त गोडा मसाला आणि तिखट पूड. तुम्हाला गोडा मसाल्याची माहिती पण मी दिली होती की ज्यांना हवा आहे त्यांनी गोडा मसाल्याची ऑर्डर द्या. तुम्हाला हवा असेल तर 77 57 94 94 41 या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करा. कारण गोडा मसाला हा आपल्या नैवेद्याला, रोजच्या स्वयंपाकाला चव तर आणतो, शिवाय तो नैवेद्याला सुद्धा चालतो. गोडा मसाला आणि तिखटाची पूड, नाही कांदा ना टोमॅटो, काही नाही, तरीही भाजी अत्यंत चविष्ट लागते. कुणाला हवा आहे का मला नक्की सांगा. जशा जशा ऑर्डर येतील तसा तसा मी बनवणार आहे. आपल्या स्वतःच्या माझ्या हातचा मसाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी देखील उत्सुक आहे. गवारीची भाजी चांगली 4 ते 5 वेळा धुवून घेतली आणि छोट्या कुकरला लावली. सध्या माझ्याकडे हेच कुकर आहेत बरं का, कारण तुम्ही परत म्हणाल ताई ॲल्युमिनियम वापरू नये, पण सध्याच्या परिस्थितीनुसार माझ्याकडे हेच आहेत. आता तिकडचं म्हणाल तर तिकडे माझ्याकडे 5 ते 4 कुकर आहेत आणि ते देखील सगळे स्टीलचे प्रेस्टीज, हॉकिन्स असे कुकर आहेत. पण असो, सध्या आहे ते आहे, जे आहे ते आपलं आहे, आपल्या हक्काचं आहे, एवढंच मी लक्षात ठेवलं आहे. आता कुकरमध्ये छान असं तेल घालून घेतलं. त्यानंतर फक्त जिरे, मोहरी, हळद, हिंग, गोडा मसाला, तिखट पूड, मीठ, शेंगदाण्याचं कूट, बास, झाली आपली गवारीची भाजी तयार. आता यानंतर मी पोळ्या करत आहे आणि पोळ्या करता करता तुमच्याशी बोलत आहे. पोळ्या करणं हे काम प्रत्येक स्त्रीला रोजचंच आहे. खरं तर सगळ्यात कंटाळवाणं मात्र महत्त्वाचं काम आहे पोळ्या करणं. पोळी टंब फुगली की मनाला समाधान मिळते, पण पहिली पोळी कधी फुगत नाही का तर तवा व्यवस्थित तापलेला नसतो. आणि पोळ्या गरम गरम जर सगळ्यांना वाढत गेलो आपण तर जेवणही जास्त जातं आणि जेवणाचा आस्वादही घेता येतो. बघा, कुठलंही काम करायचं आहे ना तर ते आनंदानं करा. कंटाळा आलाय, कसं करू, राग आलाय, अशा रागामध्ये कधीही स्वयंपाक किंवा कंटाळा आल्यावर कधीही स्वयंपाक करू नका. स्वयंपाक करताना नेहमी अन्नपूर्णा मातेची प्रार्थना करा की हे अन्नपूर्णा माता माझ्या घरच्यांचं कायम असंच माझ्याकडून पोट भरू दे आणि कायम माझ्या हस्ते अगदी उत्तम चवीचा स्वयंपाक घडू दे. आणि स्वयंपाकाला सुरुवात करा. स्वयंपाक करताना नेहमी मंत्रजप करा. कधीही पिक्चरमधली गाणी, TV, सिरियल असं बघताना स्वयंपाक करू नका. एक स्वयंपाक म्हणजे आपलं नैवेद्यच बनतो जेव्हा आपण मंत्रजप करत स्वयंपाक बनवतो. स्वयंपाक बनवताना कधीही मन कलुषित असू नये किंवा कुणाबद्दल वाईट भावना असू नये किंवा राग असू नये. नेहमी स्वयंपाक बनवताना आनंदी राहा आणि आनंदाने स्वयंपाक बनवा. बघा आणि त्यानंतर नैवेद्य दाखवा आणि मुलांचे डबे भरा, पतीचा डबा भरा, स्वतः जेवा.
किती समाधान मिळतं बघा। तुम्ही बघता का कधी आपण जेव्हा देवळामध्ये मंदिरामध्ये महाप्रसाद घ्यायला जातो तेव्हा त्या अन्नाची चव अत्यंत उत्कृष्ट असते। अगदी पाण्यासारखी आमटी असेल तरी आपण ती पितो, कारण त्याला चव असते, कारण तो प्रसाद असतो। लोकांनी बनवताना तो देवाचा प्रसाद या भावनेने बनवलेला असतो। हॉटेलमधल्या जेवणाची चव वेगळी असते, कारण ती लोक पैसे घेऊन जेवण बनवतात। आईच्या हातच्या जेवणाची चव वेगळी असते, कारण ती मायेने बनवते। प्रत्येकाच्या जेवणाच्या हाताला एक वेगळी चव असते आणि एक वेगळी भावना असते। कधीही बघा, घरामध्ये स्वयंपाकाला बाई चुकून ठेवू नका। मीही ती चूक केली होती, मात्र तिच्या घरातले व्हायब्रेशन्स आणि तिच्या घरातली ऊर्जा आपल्या अन्नामध्ये शिरते आणि आपले विचार बदलतात। जसं जेवण तसं आपलं मन, म्हणजे जसं आपण खातो तसं आपण वागतो, हे नक्की आहे। कधीतरी हॉटेलमधलं जेवण जेवणं वेगळं आणि रोजच बाहेरचं खाणं वेगळं, या दोन्हीमध्ये खूप फरक आहे। म्हणून घरच्या अन्नाला महत्त्व द्या, अन्नपूर्णेला महत्त्व द्या। अन्नपूर्णा मातेला आणि घरातल्या देवांना नैवेद्य दाखवल्याशिवाय कधीही जेवण करू नका। अशा प्रकारे आजचा ब्लॉग इथं संपत आहे, एक कप कॉफी सोबत। आता काय काय कामं राहिली आहेत ते सांगते। आता सगळ्यात आता अंघोळ वगैरे सगळं झालंय, केर ओवीनं काढलेला आहे, भांडी फरशी, आता फरशी पुसणार आहे, त्यानंतर तोंड पाय धुवून ड्रेस बदलणार। अंघोळ सकाळी खूप लवकर होते त्यामुळे आवरेपर्यंत पुन्हा अवतार होतो, आणि आता ड्रेस वगैरे बदलून आपल्या दोन्ही चॅनलचे व्हिडिओ करायचे आहेत, त्यानंतर थोड्याशा ऑर्डर लिहायच्या आहेत आणि मग ताईकडे जायचे आहे। तर ते ताईकडचे शूटिंग जे घेईन गौरी आवाहनाचे, तो व्हिडिओ उद्या येईल। तोपर्यंत तुम्ही पण माझ्याबरोबर कंटिन्यू राहा, आणि हो, आपल्या नवी दिशा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। नवी दिशा या चॅनलवर खूप छान छान असे व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे, आणि ते तुम्ही अवश्य बघावेत ही विनंती करते। आणि आजचा ब्लॉग इथंच संपवते। स्वतःची काळजी घ्या, आनंदात राहा, खुश राहा, हसत राहा।